आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, जागा बदलांची मानसिकता तिन्ही पक्षांची आहे, अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात, गुलाबी जॅकेट घालून अजितदादांची टीम सज्ज, गुलाबी रंगातील बस 24 दिवस राज्यात फिरणार। जनसन्मान यात्रा रोज 2 मतदारसंघात जाणार, निवडणुका होईपर्यंत आमची यात्रा सुरू राहणार, तर यात्रेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या योजना महिला मुलींना समजावून सांगणार, अजित पवारांची माहिती। नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबत, गोकुळ झिरवाळ अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत उपस्थित नसणार, गोकुळ झिरवाळ तुतारीवर लढण्यास ठाम। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, जुन्नर मतदारसंघातील हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला 2 कोटींचा निधी। मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर अजितदादांनी पूर्ण पक्ष आणला असता, पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती होती, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडकडून हालचाली, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याची पहिली यादी येणार। विभागीय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर, भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न, भाजपच्या आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर आता तातडीच्या बैठका। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची भाजपची तयारी, मुंबई आणि कोकणात सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपचा प्लॅन। दिल्लीत उद्धव ठाकरेंनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, ठाकरेंची जगदीप धनखड यांच्यासोबत तासभर चर्चा, तर अरविंद केजरीवालांच्या कुटुंबियांच्या भेटीत पाऊण तास चर्चा। मातोश्रीवरच्या बैठका आता खरगेंच्या घरी होऊ लागल्याय, उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ, ठाकरेंच्या दिल्लीतील बैठकीवरून रावसाहेब दानवेंची टीका। उद्धव ठाकरेंबद्दल मला सहानुभूती, दिल्लीत अपॉइंटमेंट घेऊन त्यांना मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते, सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला। अनंत करमुसे मारहाण प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती, ठाणे सत्र न्यायालयात करमुसे मारहाण प्रकरणातील आव्हाडांविरोधात 3.5 वर्षांपासून खटला सुरू। लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर होताच विरोधकांचा गोंधळ। राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आटोपता घेतला, राज ठाकरे यांचा दौरा 12 तारखेऐवजी 10 तारखेलाच संपणार। राज ठाकरेंची नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट, राज ठाकरे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, राज ठाकरेंच्या विरोधावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तांत्रिक तपासणीत महिलांच्या खात्यात 1ही रुपया पोहोचला नाही, महिला आणि बाल कल्याण विभागानं घेतलेली तांत्रिक चाचणी फेल, राज्य सरकारकडून चाचणीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात 1,04,00,000 अर्ज, त्यापैकी 1,03,00,000 अर्ज पात्र, आतापर्यंत सर्वाधिक पात्र उमेदवारांची संख्या पुणे जिल्ह्यात। लाडकी बहीण योजनेला पैसे पण जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत, पुण्यातील विवादित जमिनीबाबत सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी। नितेश राणेंच्या नावानं माझगाव दंडाधिकाऱ्यांचा अजामीनपात्र वॉरंट, संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीचं प्रकरण, वारंवार समन्स बजावूनही अनुपस्थित राहिल्यानं नितेश राणेंना समन्स। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा, अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मोर्चा। पुण्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांविरोधात उपरोधिक बॅनर, लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना। श्रीरंग बारणेंच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी दाखल केली याचिका। पावसामुळे परळी बसस्थानकाची दयनीय अवस्था, प्रवाशांना नाहक त्रास। मनमाड आणि येवला शहरासाठी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आले, पाटाच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं, तहसीलदार शिल्पा ठोकळे आणि ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 25.28%वर, नाथसागर जलाशयातून नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली। छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रोनसह उड्डाण घेणाऱ्या क्रियांना बंदी, पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयाचा निर्णय। राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी आता मार्टीची स्थापना, संस्थेसाठी 11 पदं निर्माण होणार, मंत्रिमंडळाच्या संस्थेच्या प्रशिक्षणासाठी एकूण 6,25,00,000 रुपयांचा खर्चासह मान्यता। सुडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे, खास वकील आणण्याचं खास कारण समजलं नाही, अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांची प्रतिक्रिया।
नागपूरच्या चिंच भवन उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे, खड्ड्याच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक, दिंडी काढत सरकार विरोधात घोषणाबाजी. चिपी ते पुणे विमानसेवा 24 ऑगस्ट पासून सुरू होणार. गणेश चतुर्थीपूर्वी विमानसेवा सुरू करण्याचा फ्लाय 91 कंपनीचा मानस. म्हाडाकडून मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. गोरेगाव, मालाड, जुहू, अँटॉप हिल, पवई, कन्नमवार नगर आणि ताडदेवमधील घरांचा समावेश. घरांच्या विक्रीतून म्हाडाला 2100 कोटी रुपये मिळणार. मुंबईच्या गोरेगावमधील सिद्धार्थनगरच्या 4 भूखंडावर म्हाडा गृहप्रकल्प राबवणार. म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2398 घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ. एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली तर 4 रुग्णांचा मृत्यू. गणेशोत्सवातील ढोल ताशा पथकांची संख्या कमी करा, नियमावली घालून द्या. शांतता राखण्यासाठी सजग नागरिकांची पुणे पालिकेकडे मागणी. एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवात आंदोलनाचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार. एसटी कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारला इशारा. कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ. विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग. विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय. मी हरले आणि कुस्ती जिंकली. विनेश फोगाटचं ट्विट. विनेश फोगाट, तुझा पराभव झाला नाही तर तो केला गेलाय. आमच्यासाठी तू सदैव विजयीच असणार. विनेश फोगाटच्या निर्णयानंतर बजरंग पुनियाचं ट्विट. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा आज अंतिम फेरीचा सामना पाकिस्तानच्या खेळाडूशी. भालाफेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचण्याची संधी. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे भारतात दाखल. पुणे विमानतळावर स्वप्नीलचं जोरदार स्वागत. बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार. मोहम्मद युनिस यांच्या आज रात्री 8 वाजता ते शपथ घेणार. बांगलादेशचे लष्कर प्रमुख वाकर उझ झमान यांची माहिती. महाराष्ट्रातील कांदा अखेर 32 तासानंतर बांगलादेशमध्ये पोहोचला. महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांना आता बँक व्यवहार सुरळीत होण्याची प्रतीक्षा. हजारो बांगलादेश नागरिकांकडून भारतात घुसण्याचा प्रयत्न. बीएसएफच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.